राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर. आर्थिक विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज. दरडोई उत्पन्न वाढीचाही आर्थिक पाहणी अहवालामध्ये अंदाज वर्तवण्यात आला. महाराष्ट्रात 9 महिन्यामध्ये 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांची माहिती. 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यामध्ये आतापर्यंत 1,39,434 कोटींची परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणुकीबाबत आपण आपलाच रेकॉर्ड मोडला. फडणवीसांची विधानसभेत माहिती. दावोसमध्ये गुजरातपेक्षा तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्राने मिळवली आहे, तेव्हा गुजरातची तारीफ करणं थांबवा. फडणवीसांचा विरोधकांना सल्ला. स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या विजेमध्ये 10% सूट मिळणार. विधानसभेत फडणवीसांची मोठी घोषणा. HSRP नंबर प्लेट हे सुप्रीम कोर्टाचे आदेश. फडणवीसांची विधानसभेत माहिती. तर SHRP नंबर प्लेटवरून नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. फडणवीसांची विरोधकांवर टीका. मेट्रो 3चं 95% काम पूर्ण झालं असून जून 2025 पासून कफ परेड ते सिप्स पर्यंत भूमिगत मेट्रो सुरू होईल. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मेट्रो टप्पा 2 डिसेंबर 2025 पर्यंत तर दुसरा टप्पा ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होईल. मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्य सरकारनं मुंबई महापालिकेचे 8,938 कोटी थकवले. प्रश्नोत्तराच्या उत्तरात सरकारची कबुली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अनुदानापोटी 6,581 तर मालमत्ता करांपोटी 1,576 कोटी रुपये थकवल्याची माहिती. राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज असताना सरकारकडून आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल. मूळ अर्थसंकल्पापेक्षा 21% अधिक खर्च. तुलनेत उत्पन्नाचे स्रोत वाढलेले दिसत नसल्याची ही टीका. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. याबाबत पंतप्रधान मोदींनाही मुनगंटीवारांनी लिहिलं पत्र. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाला आता टाळं लागणं बाकी. संजय निरुपम यांचे एक्सपोस्ट. कार्यालयाचे 18 लाख रुपये भाडं थकीत. 5 लाखांचं वीज बिलही थकलं असून वीज कापली. कर्मचाऱ्यांना 10 महिन्यांपासून पगार नाही. निरुपमांचा आरोप. संजय निरुपम यांना काँग्रेसची काळजी करण्याची गरज नाही, त्यासाठी काँग्रेस सक्षम आहे. संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये वीज आहे. निरुपम यांनी जाऊन पाहावं. नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. काँग्रेसची बदनामी करणं बंद करावं. पटोलेंचा इशारा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरव्यवहार. शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा झाल्याचं उघड. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांकडून मुद्दा उपस्थित. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेकडून धक्कादायक माहिती समोर. सर्वोच्च न्यायालयानं धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती देण्यास दिला नकार. तसंच मुंबई उच्च न्यायालयानं अदानी समूहाच्या बाजूने दिलेला निर्णयही पालटण्यास दर्शवला नकार. ठाणे महापालिकेचा कसलीही करवाढ अथवा दरवाढ नसलेला 66 लाख शिल्कीसह 5,645 कोटींचा अर्थसंकल्प सादर. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला अर्थसंकल्प. धुळे जिल्ह्यात विविध विभागांची महावितरणकडे तब्बल 76 कोटी 11 लाखांची थकबाकी. मार्च अखेरचं वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून कारवाईची मोहीम सुरू. महिला दिनानिमित्त सर्व महिला आमदार आणि मंत्र्यांसाठी विधानसभा अध्यक्षांकडून स्नेहभोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. सेंट्रल स्टाफ बेनिफिट फंडतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं मध्य रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार. महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. जागतिक महिला दिनानिमित्त न्यास फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार कविता गोबाडे यांना. रश्मी ठाकरेंच्या हस्ते कविता गोबाडेंचा सन्मान. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडच्या अलिबागमध्ये पोलिसांकडून बाईक रॅलीचं आयोजन. 500हून अधिक महिला पोलिसांचा सहभाग. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे ही रॅलीमध्ये. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून शिवराय संचलन कार्यक्रमामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई उपस्थित. रिझर्व्ह बँक ते गेटवे ऑफ इंडिया असं झालं शिवराय संचलन. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ भैयाजी जोशींच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. भैयाजी जोशी यांनी मराठी माणसाची जाहीर माफी मागावी अशी केली मागणी. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्यांचा
अवमान कधीही सहन केला जाणार नाही. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून अबू आझमीन विरोधात FIR दाखल. कुलाबा पोलीस स्थानकामध्ये मुंबई भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान यांच्याकडून तक्रार दाखल. सेन्सॉर बोर्डाकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप. कार्यालयात बोलवून धमकावण्याचं तसंच कोण आहे नामदेव ढसाळ अशी विचारणा केल्याचाही ढसाळ कुटुंबियांचा आरोप. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला घेऊन पुणे पोलिसांचं पथक गाडीच्या गुन्हाट गावी. गाडीनं गावच्या शिवारात फेकलेला मोबाईल शोधण्यासाठी पोलीस गुन्हाट गावात. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांनी पोलिसाचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण पाटील याचं निलंबन. पोलीस स्थानकासमोर गुन्हेगारांनी केला होता प्रवीण पाटलांचा वाढदिवस साजरा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.